कडे लेबरचा सन्मान कमी आहे. मी उदाहरण दिला होता. आपण युरोपमध्ये किंवा अमेरिकामध्ये गेलो तर तिथे आपला हॉटेलमध्ये आपण जेवण घेत आहे, आपल्याबरोबर कोणी दोन माणूस येतात, त्यांचे ड्रेसमध्ये ते वर्करची ड्रेस आहे त्यामध्ये सिमेंट चुना लावला तरी आपल्याबरोबर बसता, जेवण घेता, टिप देता जाता, आपला काही अडचण नाही. पण आपला कुठे अशी आपण मिसल पाव खात बसल्याने कसं झाला तर आपल्या मनामध्ये थोडीशी असा निर्माण होता की आपण कुठे आले. त्याशिवाय आपल्या मुलामुलीने प्रत्येक काम करायची आवड नाही आहे, कमी आहे, हा पण सत्य आहे. आपण सत्य किती वर्ष लपून छुपणार. आपण ते मुलामुलीचे जे 1.5 लाख मुलामुली आमच्या ITIमध्ये आहे. कोई अशी वेळ होती पूर्वी 20 वर्षापूर्वी की गावामध्ये काय चांगली घरात कोणी मुलगी लिहायची असेल तर गावामध्ये विचारते की ITI पास कोण आहे. हा ITIची रेप्युटेशन होती. आता ते 2010-20 वर्षामध्ये ITI ते नवीन इंजिनिअरिंग कॉलेज आले. आम्ही कोर्सेस चेंज केले नाही, आम्ही नवीन स्टाफ घेतला नाही, नवीन मशीननी आणली नाही, म्हणून हा प्रॉब्लेम झाली आहे. मी या मताचे आहे की जे काय आहे ते स्वीकार केला पाहिजे समाजाच्या समोर आणि समाजाने रिक्वेस्ट केली पाहिजे की आमच्या बरोबर यावा, आम्ही पण आहे, तुम्ही पण मदत करा. आपण एकत्र होऊन मुलामुलीचे कसा 2 साल जे आमच्याकडे देता, एक आशाने देता, ते असा पूर्ण होईल असा आमचा प्रयत्न राहील. सर, ITIच्या 50 विद्यार्थिनींसाठी सोलापूरच्या हरिभाई देवकरण महाविद्यालयाच्या पाठीमागे एक वसतिगृहाचं काम 2011 साली सुरू करण्यात आलं होतं. मात्र केवळ 50 लाख रुपये मिळाले नाहीत म्हणून ते हॉस्टेलचं काम पूर्ण बंद पडलं आणि त्याची अवस्था आता अशी आहे की आता 2 मिनिट पूर्वी मी बरोबर आहे तुमच्या म्हणणं बरोबर आहे. आणि अवैध धंदा चालता असेल तर लगेच 7 दिवसामध्ये ते कारवाई होईल. पण मी त्याने आता सांगितलं की या प्रत्येक वर्षामध्ये सर्व काम आपण एकत्र करू शकत नाही. आम्ही या वर्षाचे आमचा टार्गेट आहे की ITIच्या मॉडर्नायझेशन, ITIमध्ये नूतनीकरण, ITIमध्ये नवीन कोर्सेस, ITIच्या विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा, हा या वर्षाचा आम्हाला टार्गेट आहे. पुढच्या वर्षामध्ये हॉस्टेलचं रिनोव्हेशन करू. पण ते आपण तुम्ही सांगितलं, मी नोट केला, माझ्या जवळ पण नोट करून घ्या ना. तुम्ही सांगितलं ते ITIचं नाव काय सांगितलं, नोट करलो बिन का. ITIमध्ये ते रॉंग काही होतं ते आपण करेक्शन करू. तुम्ही सांगता की 90, मला विचारायला लागेल ना तुमच्या इन्फॉर्मेशन काय किती सत्य आहे, काय बेस ते मला विचारायला लागेल ना. असा एकही केस असेल तर माझ्याकडे आणा. त्यांच्या इथे केस पेपर क्लीन असेल त्यांना नक्की मिळेल. त्यांच्या केस पेपरमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मदत नाही करू शकता, आम्ही पण मदत नाही करू शकता. ते पंढरपूरला आहे. नाही, ते 2 देवस्थान आहे, पंढरपूर आणि अक्कलकोट आहे. ते पंढरपूर गेलो, मी अक्कलकोट गेलो होतो. नाही, ते प्रशासनच्या ह्या पार्टीचा एजेंडा, पार्टीचा काम होता आणि कौशल्य विकास विभागचा होता. आम्ही सर्वजण एकत्र आहे, तुम्ही पण आमच्या बरोबर राहा. वास्तविक जीवनामध्ये आपण फर्निचरची कामं ज्यावेळेस करायची असतात तर राजस्थानची लोक आहेत, बाहेरची लोक जे आहेत त्यांच्यावर अवलंबून. बरोबर आहे. तसंच सगळ्या बाबतीत आहे. बरोबर आहे. तर हा जो गॅप आहे की आपला अभ्यासक्रम आणि प्रत्यक्षातली गरज, राईट, तर ही कशी आपण कमी करतो. राईट, अतिशय राईट. हाच आमची प्रॉब्लेम आहे. आपला प्रत्येक कंपनी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 1000 कंपनी अशी ज्यांच्याकडे HR डिपार्टमेंट आहे. HR डिपार्टमेंटचं काम काय, मुलामुली शोधायच्या. आपल्या सोलापूरमध्ये आपण विचारला तो कमी कमी 10 मोठी कंपनी सांगतील की आम्हाला मुलामुली पाहिजे, मुलामुली मिळत नाही. पण मुलामुली आहे त्यांच्याकडे जॉब नाही आहे. आम्ही ते मेरिट ब्युरोचं काम करत आहे. त्याने मुलामुली हवा आहे, त्याने जॉब हवा आहे. आम्ही त्याने कौशल्य विकास करून त्यांच्याकडे जॉब मिळेल असा आमचा प्रयत्न राहील. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केला आहे. आम्ही यातून सक्सेस झालेला नाही. हा सुरुवात आहे माननीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वामध्ये. आम्हाला असे विश्वास आहे की आम्ही 2 वर्षामध्ये ITIची कौशल्य विकासची काय पलट करू. 2 वर्षामध्ये आपले 1.5 लाख विद्यार्थ्याचे नक्की झाला की त्यांना काही ना काही स्वरोजगार किंवा रोजगार मिळेल असा ते मोठी गोष्ट होईल ना. ते आपण काय माझ्याकडे जे काम आहे, विभागाकडे काम आहे, ते आम्ही करू. त्याशिवाय मी काय करू शकता. तुम्ही तुमच्या अखबारमध्ये लिहू शकता, तुमच्या अखबारमध्ये जे काय करू शकता, त्याने कोणाला सांगू शकता का तुम्ही. फक्त माझी स्थिती पण तशीच आहे. पॉलिसीमध्ये पॉलिसी आम्ही फार ओपन ठेवली आहे. आम्ही अजून काय तुमची सूचना असेल तर द्या. आता तुम्ही विचारता तर म्हणून सांगतो
या प्रथम वेळा अशी पॉलिसी आली आहे की ते आम्हाला माहीत आहे की व्यापारीचे किंवा इंडस्ट्रियल असोसिएशन किंवा NGO त्यांची आपापली प्रायोरिटी असती. ते प्रायोरिटीवरून आमची प्रायोरिटी घ्यायची, ITI घ्यायची या करायची असेल तर त्याने काही त्यामध्ये रस निर्माण केला पाहिजे. आमचे 5-7 सायलेंट फीचर सांगतो. 10 वर्षासाठी 10 करोडचा इन्व्हेस्टमेंट करायचा, 20 वर्षासाठी 20 करोडचा इन्व्हेस्टमेंट करायचा. इन्व्हेस्टमेंटमध्ये सरकारकडे एकही रुपया द्यायचा नाही. तुम्ही तुमच्या खर्चातून मशीन आणा तुमची मताप्रमाणे, आणि मशीनरी खरेदी पण सरकारी सिस्टममध्ये नाही आहे. तुम्ही मार्केट रेटवर बाहेर परचेस करा. आणि 10 करोडमध्ये 50% मशिनरीसाठी आणि 50% मॅनपॉवरसाठी आहे. ज्याला प्रत्येक ऐसा ॲडॉप्टिंग जे करणार आहे, आमच्याबरोबर येणार आहे प्रायव्हेट, त्याने मी एक प्रायव्हेट ITI पण देणार आहे. त्याशिवाय प्रत्येक ITI जे काही ॲडॉप्टमध्ये येणार आहे त्याने 2-2 कौशल विकासचे केंद्र देणार आहे. त्याशिवाय आमचे जे काही सुरू आहे, DPDCचा फंड आला, सेंट्रल गव्हर्नमेंट 100 ITIचे फंड देत आहे, वर्ल्ड बँकच्या 1200 करोडचा फंड येणार आहे. ते फंड आमच्यातर्फे सुरू राहतील. जे काही स्टाफ आहे, एकही स्टाफ ते काढू शकत नाही, वॅकन्सी ते भरू शकता, पण ते वॅकन्सी जे भरताल त्यांची पण पगार सरकारी खर्चाने आम्ही देऊ. त्यांचे वर द्यायचे असेल तर त्याने द्यायचे. हां, होऊ द्या ना, होऊ द्या. माझ्या इंटरेस्टचा विषय, तुमच्या इंटरेस्टचा विषय ते आहे. माझ्या तर होऊ द्या, नंतर तुमच्या करा. तर त्याशिवाय आम्ही ते एक्झिट पॉलिसी पण ठेवली आहे. 2 एकत्र होऊन करू शकता. स्वतःचा CSR फंड यूज करू शकता. 2-3 इतर कंपनी ठिकाणून CSR फंड घेऊ शकता. सरकारी विभागाकडे बरोबर घेऊ शकता. ऑल ओपन पॉलिसी आहे. अजून आपल्याकडे काही सूचना असेल तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही या पॉलिसी सक्सेस करायची आहे. 427 ITIमध्ये यावर्षी मी कमीत कमी 25 ITI पब्लिक पार्टिसिपेशन इम्प्रूव्ह करायची असं आमचा मानस आहे. आता तुम्ही विचारा. मुंबईतून एक मोठी घडामोड आहे की मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण सकारात्मक उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रतिसाद दिलेला आहे की जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे म्हणतात. दोन्ही एकत्र आहे तर काय होईल? सब कुछ लुटा कर होश में आए तो क्या मिला? आता काय राहिला नाही आहे. काय होणार नाही, काय काळजी करू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा काही परिणाम होईल दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र? पण होऊ द्या ना एकत्र. काय लोकांच्या मनामध्ये लोकांना विकास दिसताना कोण विकास करत आहे. आता तुम्ही बघता काय चालू आहे माननीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये. मोदीजी काय करत आहे. तो लोक आमच्या बरोबर राहील असा आमचा विश्वास आहे. भाजप स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतं, पण तसंच हिंदुत्व पक्ष असल्यावर दावा मनसे पण करते, शिवसेना पण करते. भाजपा स्वतःला राष्ट्रवादी पक्ष म्हणता, राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणता, राष्ट्र संस्कारित पक्ष म्हणता. आम्ही जे राष्ट्राचे नियम सिद्धांत आहे त्याप्रमाणे आम्ही चालता. आता राज्यामध्ये जे प्रवेश सुरू आहे महायुतीमध्ये, जिथं भाजपचा विद्यमान आमदार आहे तिथं अजितदादा माणसं घेत आहेत किंवा एकनाथ शिंदे माणसं घेत, आणि जिथं त्यांचे आमदार आहेत तिथं आपण माणसं. आम्ही 2 तऱ्हेचे नाश्ते ठेवला. तुम्ही नाश्त्याची सुरुवात करा. काय उत्तर माझ्याकडे नाही आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या मिठी नदीच्या गाळ उपशाचा घोटाळ्याचा आरोप असलेल्या दिनू मोरे यांच्या घरी ईडीची छापे पडले. बरोबर आहे. त्यावेळी त्यासाठी आमचे भाजपामध्ये सक्षम प्रवक्ते आहे, त्याचे जबाब देतील. माझ्या आता सोलापूरची व्हिजिटबद्दल किंवा माझ्या विभागाबद्दल काय विचारला तर मी आन्सरेबल आहे. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, हा एक विशेष तुम्ही घ्या तुमच्याही ज्या सोलापूरच्या काय म्हणून त्याने मी ते नागपूरमध्ये बोलवतो. ते स्पेशल सांगा तुमचं काय करता. ते आमचं हुरडा असतं सोलापूरचा, आणि सगळ्या आमदारांना पत्रकार साहेबांना 3 दिवस साहेब नागपूरमध्ये देतात, आणि मागील हॅट्रिक 3 वर्ष साहेबांनी संधी दिली, आणि शेतकऱ्यांचा माल अगदी घ्या ना तरी प्लीज. आता शेंगापोळीसाठी तुम्ही आता बसा. आता सर, जालिंदर सुपेकरांसंदर्भात काही प्रश्न आहेत की सुपेकरांवरती अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेतलेल्या आहेत, पण त्यांना मी तुम्हाला तुमच्या प्रति सन्मानपूर्वक निवेदन करतो. आजची जे आहे ते फक्त सोलापूरची व्हिजिट आणि विभागाचे डिपार्टमेंट. माझ्याकडे मी 95 पासून आमदार आहे. 29 वर्ष बाहेर राहिलो. आता मी मिनिस्टर झाला, मला राहू द्या तिथे. कार्यकर्त्याने भेटायच्या, जनसमस्या सुनवाई करायची, कार्यकर्त्याचे ऐकायच्या. नाही. एक महिन्यामध्ये आता नेक्स्ट वीकमध्ये माझा वेगळा जिल्हा जालना जिल्हा दिला आहे. 1 महिन्यामध्ये 2 जिल्हा देतला. आता नेक्स्ट मंथमध्ये ते अजून कोण येणार आहे.
पक्ष व्यवस्थित नाही, कार्यकर्त्याच्या प्रत्येक तर मंत्री बनला नाही ना, प्रत्येक आमदार पण नाही बनला, नगरसेवक पण नाही बनला. त्याने काय, त्याने आम्ही त्यांच्याकडे जायच्या, त्याने सांगायच्या, त्याने विचारायच्या, तर त्याने थोडी सांत्वना मिळते. आम्ही प्रामाणिकपणे ITIच्या नूतनीकरण आणि मुलामुलींच्यासाठी प्रयत्न करत आहे. तुम्हाला आमच्या कामामध्ये काही प्रामाणिकता दिसेल तर मला मदत करावा. मदत आहे की तुम्ही पॉझिटिव्ह न्यूज करावा. तर सुप्रेकडनं जाऊ द्या, ठाकरेने राहू द्या, आमची पॉझिटिव्ह न्यूज पुढे घ्या. अच्छा, इंडस्ट्रियल मीट आहे, जमेल तर 10 मिनिटासाठी तुम्ही कव्हर करू शकता, कोणाला कव्हर करायची असेल तर. सर फक्त एक शेवटचा प्रश्न, शिवराज्याभिषेक दिन आहे म्हणून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे संस्थापक आहे संभाजी भिडे महाराज ते असं म्हणतात की 6 जूनचा जो शिवराज्याभिषेक दिन आहे तो 6 जून न करता तिथीप्रमाणे करण्यात यावा आणि हा दिन जो बरखास्त करण्यात यावा 6 जूनचा, असं त्यांची मागणी आहे. आपण हिंदुत्वाची भूमिका घेता नेहमी, आपली काय भूमिका या सगळ्या संदर्भात? नाही, पण ते त्यांच्या म्हणणं आहे म्हणून ते दोही दिवशी करू शकता, कोणी रोक नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचं ते जितकी जास्त केलं तर बरोबर आहे. माझं मत असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचे 350 नंतर दरवर्षी त्यांची ख्याती, त्यांचे पराक्रम आणि त्यांची सोच हा स्वीकार करण्याच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, भारतामध्ये नाही, विश्वमध्ये. तर साजी करू दिया. नहीं, आपका सब खाली आप लोग ना कोशिश कर रहे हैं. आप बोलो ना, आप डिमांड कर लो. आमदार साहब ने काय बोलायचं आहे? एक प्रश्न असा आहे की आमदार साहेबांनी जे आपल्याला एक पत्र दिलं होतं की काय निर्णय घेतला, काय त्याची इम्प्लिमेंट आहे की नाही? तुम्ही आमदार साहेबांची मित्रता निभावली त्याबद्दल तुमचा धन्यवाद. काय निर्णय काय? नाही, मी साहेबांना सांगितला, मी सकाळपासून आम्ही बरोबर आहे. मी साहेबांना सांगितला मला 7 दिवसाची वेळ द्या. मी 1 महिने जाऊन ऑफिसमध्ये जाऊन ते डिटेलिंग मागितली आहे. 1 महिन्याच्या आत त्यावर निर्णय घेऊ आणि निर्णय पॉझिटिव्ह असा काढणं घेऊ. मला परत इथे यायचं आहे. थोडं सबमिशन करतो पत्रकार महोदयांना. आमची जी बैठक झाली पदाधिकाऱ्याची बैठक, त्या ठिकाणी साहेब आवर्जून माझ्या सगळ्या पाठपुराव्याचा उल्लेख केले आणि त्यांनी तिकडं आश्वासित केलं की 1 महिन्याभराच्या आत पॉझिटिव्ह निर्णय त्याबाबतचा घेऊ. हे साहेबांनी भाजपाच्या पदाधिकारी बैठकमध्येच आवर्जून सांगितलेलं आहे. मी त्यांना 2 दिवसा अगोदर मंत्रालयात स्वतः जाऊन भेटलो आहे आणि याच्या पुढे ते फाईल इकडून खाली आता मंत्रालयात गेलेली आहे. साहेबांकडे पुटअप झाल्यानंतर त्याच्यावरती सकारात्मक निर्णय साहेब देतील एवढा विश्वास येतो. हे लोक पण सगळे शिष्टमंडळ आले. असं आहे की आम्ही दोघेही आमदार आहे. आमदारमधून देवेंद्रजीने सांगितलं तुम्ही मिनिस्टरचं काम करा, तुम्ही आमदारचं काम करा, ते परतफेड पण होऊ शकता. म्हणून आमची स्थिती मला माहीत आहे. ते आमदार सांगतात ते करायचे असं आमचा माणूस आहे. आता नको, आज नको, माझी 5 वाजताची फ्लाईट आहे. आज त्यांचं शेड्यूल बिझी आहे. पुढच्या वेळेला आपण व्हिजिट करायचा प्रयत्न करू. ते तुमच्यासाठी फार त्रास घेत आहे नेहमी. काय नाव आपला, काय नाव भाऊ आपला, काय नाव काय आपला? तुम्ही उशिरा आला. सेम सेंटेन्स मी सांगितला. हां, आता काय सांगितला मी पूर्वी जबाब दिला. विचारा तुम्हाला मित्राने. मी सांगितला आम्ही मॅरेज ब्युरोचं काम करत आहे. कोणाने जॉब पाहिजे, कोणाने मनुष्य पाहिजे, आम्ही ते मॅरेज ब्युरोचं काम आहे त्याने इम्प्रूव्ह करून त्याने मनुष्य कसं मिळेल त्याचा प्रयत्न आहे. आहे तुमच्या म्हणणं बरोबर आहे. समाधानकारक वेतन मिळत नाही आज सत्य आहे. म्हणून ते पुन्हा जाता, इतर ठिकाणी जाता. हे एक काय ते मोठी गोष्ट आहे. सर्व एकच वेळी सर्व होणार नाही. आपलं आता टार्गेट काय की आपला मुला मुलीने कसं आपण
प्रशिक्षित करू शकता. एक वेळा प्रशिक्षित केला तर त्यांचे आपोआप त्यांच्यासाठी लोक येतील आणि त्या पगार पण जास्त मिळतील. सकाळी आपण एक गार्मेंट त्यांचा जे अनुभव सांगतो मागच्या वर्षी त्यांनी जवळपास 1000 लोकांना प्रशिक्षण दिलं तर फक्त 4 ते 5 लोक गार्मेंट उद्योगात रोजगाराला आले. असं साधारणतः होतं. फार कमी पर्सेंटेज तुम्ही सांगता, साधारणतः इतकं कमी होत नाही, पण तुम्ही सांगता म्हणून होतील मला माहीत नाही. आता ते त्यांची जे प्रॉब्लेम आहे आम्ही सॉल्व्ह केली आहे. आम्ही त्याने सांगितलं की तुम्ही कोर्सचा निर्माण करा, तुम्ही मशिनरी सांगा, वर्ल्ड क्लास मशिनरी ITI मध्ये सुरू करू, तुम्ही प्रशिक्षण द्या. आम्ही ओपन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.